अंगणवाडी सेविका या महागाईच्या काळात 10,000 रुपयांच्या मानधनावर काम करत आहेत। ज्ञानदानाच्या कामासोबतच शासनाचे विविध उपक्रम राबवण्याची जबाबदारी देखील त्या पार पाडत असतात। त्यांचे विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा करत त्यांना त्यांच्या कामाचा मोबदला मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी दिली। अंगणवाडी बालवाडी सेविका मदतनीस कर्मचारी राज्यव्यापी बेमुदत संपावर गेले असून त्यांनी शिवाजीराव कर्डिले यांची भेट घेऊन आपल्या मागणीचे निवेदन देत 10 डिसेंबर रोजी नागपूर अधिवेशनात धडकणार असल्याचा इशारा दिला। यावेळी अक्षय कर्डिले, बाजार समिती सभापती भाऊसाहेब बोठे, उपसभापती रभाजी सूळ, सुमन सप्रे, स्मिता आवटी यांच्यासह जिल्हाभरातील अंगणवाडी बालवाडी सेविका मदतनीस कर्मचारी उपस्थित होते। महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन आयटक आणि कृती समितीद्वारे विविध मागण्या मान्य न झाल्यामुळे 4 डिसेंबरपासून संपूर्ण महाराष्ट्रासोबतच अहमदनगर जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस कर्मचारी राज्यव्यापी बेमुदत संपावर आहेत, असे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी युनियन महाराष्ट्र कृती समितीच्या वतीने माजी खासदार भाऊसाहेब वागचौरे, मुख्य सल्लागार आणि मार्गदर्शक स्मिता आवटी, नैना चाबुकस्वार, शीला देशमुख, आशा बुधवंत, राजेश खरात, अनिता वागचौरे, आयशा पठाण, अल्ताफ शेख यांनी पत्राद्वारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे, महिला आणि बालविकास विभाग सचिव आयुक्त मुंबई यांना कळवले आहे। महाराष्ट्र सराई श्राद्धाच्या वतीने अंगणवाडी सेविका आणि मदतनीसने नगर तालुका, पारनेर तालुका आणि राहुरी आणि पाथर्डी तालुक्यातून महिलांनी निवेदन मला दिले आणि निवेदनामध्ये अतिशय महत्त्वाच्या त्या महिलांच्या मागण्या होत्या। त्या म्हणजे आज आपण पाहतो का अंगणवाडी सेविकेला फक्त 10,500 रुपये पगार मिळतो, मदतनीसला फक्त 5,000 रुपयाचा पगार मिळतो। परंतु आज सगळा महागाईचा विचार केला तर माझ्या माहितीप्रमाणे कुठल्याच प्रकारच्या ह्या पगारामध्ये काय त्या ठिकाणी त्यांचं काही भागत नाही, परवडत नाही। म्हणून 11 तारखेला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजितदादा असतील यांना भेटण्यासाठी आपल्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्याच्या राधाकृष्ण विखे पाटलांच्या नेतृत्वाखाली आम्ही आणि खासदार साहेब भेटून या ज्या महिलांचे जे काही मागण्या आहेत, जे काही निवेदन दिलं आहे ते निश्चितपणे त्या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल। त्याचं कारण आहे असं की त्यांच्या काय फार मोठ्या मागण्या नाहीत, माफक मागण्या येतात। त्यांची एकच अपेक्षा आहे की काय 10,500 रुपये पगार मिळतो आहे त्याच्याऐवजी आम्हाला वेतन म्हणून 25,000 रुपये कमीत कमी आपल्याला पगार मिळाला पाहिजे आणि पगाराबरोबरच ज्या काही छोट्या मोठ्या ज्या काही अडचणी असतील त्या अडचणी सुटल्या पाहिजे। परंतु प्रामुख्याने जी महत्त्वाची जी काही मागणी आहे ती 25,000 रुपये पगाराचीच महत्त्वाची मागणी आहे आणि राज्याच्या मुख्यमंत्र्याला, उपमुख्यमंत्र्यांना नामदार राधाकृष्ण विखे पाटलांच्या नेतृत्वाखाली निश्चितपणे त्या ठिकाणी ह्या मागण्याला न्याय देण्याचं काम, घडण्याचं काम मी आणि खासदार सुजयदादा विखे पाटलांच्या माध्यमातून निश्चितपणे करू। कारण का ह्या सगळ्यांच्या कृपेने, आशीर्वादाने राज्यामध्ये एकनाथरावजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी गोरगरिबाचं सर्वसामान्याचं सरकार आले, सत्ता आली आणि मग सत्तेच्या माध्यमातून ह्या महिलांना आपण मोठ्या प्रमाणामध्ये कशा पद्धतीने फायदा मिळेल याचा प्रयत्न करण्याचं काम केलं जाईल। आणि 1995 मी ज्या दिवशी आमदार झाल्यानंतर तुम्हाला सांगतो का 1998मध्ये राज्यामध्ये शिवसेना भारतीय जनता पार्टीचं सरकार होतं, सत्ता होती। त्या काळामध्ये राज्याचे मुख्यमंत्री आपले राज्याचे मुख्यमंत्री मनोहर जोशी आणि कैलासवासी मुंडे साहेब यांच्या माध्यमातून ही संकल्पना पुढे आली आणि त्या काळामध्ये त्या मतदारसंघाचा जो विधानसभेचा आमदार असेल त्या आमदाराला अंगणवाडी सेविका भरण्याचा त्या ठिकाणी संधी होती। परंतु आता कायदा बदलला आहे, काळ बदलला आहे, त्यामुळं आता हा नियमाप्रमाणेच इथून पुढच्या काळामध्ये अंगणवाडी सेविका आणि मदतीला भरती भरण्याची संधी मिळते। परंतु आज त्यांचे काही ज्या नवीन महिला ज्या अंगणवाडी भरल्या त्यांचं शिक्षण जर पाहिलं, त्यांचं क्वालिफिकेशन पाहिलं तर मला असं वाटतं BA BEdपर्यंत सुद्धा काही महिलांचं शिक्षण झालेलं आपल्याला पाहायला मिळतं। परंतु त्याचा काही कुठल्या प्रकारचा पाहिजे तेवढा मोबदला मिळत नाही आणि तो मोबदला मिळवण्यासाठी निश्चितपणे तुम्हाला सांगतो का ह्या सरकारच्या माध्यमातून प्रयत्न केला जाईल आणि सरकारकडून त्याचं यश प्राप्त करण्याचं काम होईल अशी मला खात्री आणि आता विश्वास आहे। याची खात्री आणि मी अंतराने देतो आणि ज्या नागपूरला आता महिला जाणार आहेत त्या महिलेला जाण्या येण्यासाठी जी काही वाहनं लागतील, गाड्या लागतील ते खासदार सुजय विखे पाटील आणि आम्ही दोन्हीच्या माध्यमातून त्यांना देण्याचं काम केलं जाईल आणि त्या 11 तारखेला ज्या वेळेला तिथं येतील
त्याचं नेतृत्व मात्र आम्ही दोन्हीसुद्धा करू अशी अपेक्षा या निमित्ताने त्या ठिकाणी करतो आणि आलेल्या महिलेला त्या निराशापोटी कुठल्याच प्रकारचं जाणार नाही याची दक्षता आणि याची काळजी घेण्याचं काम 100% केलं जाईल. तेच बातम्यांसाठी ई नवा मराठा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा.